मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचा 9 ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात छापेमारी केली गेली आहे। मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली। 9 ठिकाणी छापा टाकण्यात आलाय। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली। या घोटाळा प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 50 कोटींहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ, 2 कंपनी अधिकारी आणि 3 बीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 9 ठिकाणी छापा टाकलेला आहे। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात छापेमारी करण्यात आली आहे। घोटाळ्या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 50 कोटींहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी जवळपास 1300 कोटींहून अधिक केलेल्या कथित खर्चाचा चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने आता पथकाची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे, स्थापना केली होती। या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेने 9 ठिकाणी छापा टाकलेला आहे। 50 कोटींहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात येते। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ, 2 कंपनी अधिकारी आणि 3 बीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या मिडलमॅननी 3 कोटी 9 लाख रुपयाच्या मशीनचं 2 वर्षाचं भाडं हे आधी 8 कोटी रुपये सांगितलं, त्याच्यानंतर निगोशिएशन नंतर ते 4 कोटी रुपयावर करण्यात आलं। आणि हे करत असताना हे कॉन्ट्रॅक्टर्स या बीएमसीचे जे रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स होते ते आणि हे जे मिडलमॅन आहेत 3 ह्यांच्या कॉमन मीटिंग्स झाल्या आणि असे आमच्याकडे पुरावे आलेत आणि त्यामुळे 3 मिडलमॅन जे आहेत जय जोशी, वर्गो स्पेशालिटीज, केतन कदम, वोडर इंडिया आणि भूपेंद्र पुरोहित ह्यांचे हे आमच्या केसमध्ये अॅक्युज्ड म्हणून निष्पन्न करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे हे मॅट्रॉप कंपनीचे जे अधिकारी आहेत दीपक मोहन आणि किशोर मेनन हे देखील याच्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसल्यामुळे आम्ही त्यांना अॅक्युज केलेलं असेल। एकंदरीत 65.54 करोड्सचं सध्याच्या तपासामध्ये बीएमसीचं या लोकांनी रॉंगफुल लॉस केलेलं आहे असं निष्पन्न होत आहे। थँक्यू। आपण एकदा हिंदी करून घेऊ। 65.54 20/3/2024 को इकोनॉमिक ऑफेंसेस विंग मुंबई में एक एसआईटी की स्थापना की गई, जिसमें मीठी नदी का जो डीसिल्टिंग के कॉन्ट्रैक्ट्स दिए गए उसके बारे में ये स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम गठित की गई और इस स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम ने पिछले कई दिनों में इनके प्रोसेसेस और इनके कॉन्ट्रैक्ट्स, टेंडर्स की तफ्तीश की, जिसमें एक कॉग्निजिबिलिटी निष्पन्न हुई और उसके बेसिस पे आज हमने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।